मुंबई नाशिक महामार्गावरील ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं अस्सल मराठमोळं हॉटेल सवाई मल्हार खातेली येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम चव आणि सावजी स्पेशल, वराडी स्पेशल व मालवणी फिश मिळण्याचे एकमेव उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार। चवीचा शोध इथे संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। ग्रामपंचायतच्या उदासीनतेमुळे उमरई येथील स्मशानभूमीची दुरुस्ती 6 वर्षांपासून खितपत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरची तातडीने दुरुस्तीची मागणी व अंतिम स्मरणपत्र सादर। शहापूर तालुक्यातील उमरई ग्रामपंचायत हद्दीतील बौद्ध स्मशानभूमी ग्रामपंचायतच्या उदासीनतेमुळे मागील 6 वर्षांपासून दुरुस्तीविना खितपत पडली असून या स्मशानभूमीची तातडीने दुरुस्ती करून लेखी अहवाल देण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकास वाडविंदे यांनी ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामपंचायत सरपंच यांना लेखी निवेदन देऊन केली आहे। खितपत पडलेला बौद्ध स्मशानभूमी दुरुस्तीचा प्रश्न आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाने उचलला असून या गंभीर प्रश्नाबाबत ग्रामपंचायत प्रशासन कसे तातडीने काम करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उमरई गावातील बौद्ध स्मशानभूमी गेल्या 6-7 वर्षांपासून अत्यंत नादुरुस्त अवस्थेत आहे। सन 2021 मध्ये याच नादुरुस्त स्मशानभूमीत बौद्ध समाजातील महिलेवर अंत्यविधी करतानाचे छायाचित्र प्रसारित झाले होते। त्यानंतर या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन दैनिक लोकमत वृत्तपत्रात नादुरुस्त बौद्ध स्मशानभूमीबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती। त्यावेळी तत्कालीन तहसीलदारांनी स्मशानभूमीची प्रत्यक्ष पाहणी केली होती। सदर विषयाची माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती। काही दिवस चर्चा झाली, मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या व सरपंच आणि कमिटी यांचे दुर्लक्ष व उदासीनतेमुळे आज तागायत स्मशानभूमी दुरुस्तीचे भिजत घोंगडे कायम आहे। याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकास वाडविंदे यांनी 21 ऑगस्ट 2026 रोजी लेखी निवेदन देऊन सदर दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी केली असून गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊन व मागणी करूनही आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही। त्यामुळे प्रशासनाने आतापर्यंत कोणत्या उपाययोजना केल्या किंवा पुढे कोणती कारवाई करण्यात येणार आहे याबाबत ग्रामस्थांना कोणतीही लेखी व ठोस माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोप देखील विकास वाडविंदे यांनी केला आहे। तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला हे अंतिम स्मरणपत्र दिले असल्याचा इशारा वाडविंदे यांनी दिला आहे व याबाबत पक्षाला लेखी खुलासा सादर करावा अशी मागणी केली आहे। सदर स्मशानभूमी मुख्य महामार्गाला लागून आहे, परंतु मुख्य रस्त्यापासून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसून पावसाळा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे। त्यामुळे अंत्यविधी दरम्यान विषारी सर्प किंवा कीटक दंश घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भयावह परिस्थिती या स्मशानभूमीची झाली आहे। अशा परिस्थितीत भविष्यात बौद्ध समाजातील एखाद्या व्यक्ती निधन झाल्यास नादुरुस्त स्मशानभूमीत अंत्यविधी करणे शक्य नसेल तर मृत व्यक्तीचा सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्यासाठी आम्हाला ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंगणात अंत्यविधी करावा लागला तर त्यासाठी आम्हाला दोषी धरता येईल का, असा सज्जड सवाल देखील विकास वाडविंदे यांनी केला आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।